ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्राचा मिनी गोवा अशी ओळख असलेल्या अलिबागमध्ये सुद्धा सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आता पर्यटकांची गर्दी वाढली आहे। पण अलिबागकडे येणाऱ्या रस्त्यांवर सध्या प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। अलिबागमध्ये पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमधून पर्यटक दाखल झालेले आहेत। आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि अलिबागमध्ये 31st साजरा करण्यासाठी त्यासोबतच नववर्षाचं स्वागत करण्यासाठी असंख्य पर्यटक अलिबागच्या बीचच्या दिशेने रवाना होत आहेत आणि त्याचमुळे आपण पाहतोय या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेली आहे। मी सध्या अलिबागला जाणाऱ्या रस्त्यावर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की गेल्या अर्ध्या तासापासून या ठिकाणी ट्रॅफिकचा खोळंबा झालेला आहे। बऱ्याच दुरून हे जे लोक आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पर्यटन करण्यासाठी त्यासोबतच अलिबागला जाण्यासाठी हे सगळे पोहोचतायत। अलिबागला जाताय का? अलिबागला चाललोय। नववर्षाच्या स्वागतासाठी। येस, पण वाहतूक कोंडी झाली त्याबद्दल काय सांगा? काही नाही, आता 31 डिसेंबर आहे तर वाहतूक कोंडी होणारच ना। सगळे आनंदासाठी चालले। नक्की आनंद आहे। 2023 पण असंच पॉझिटिव्ह होतं हा. आणि होपफुली आम्ही एक्सपेक्ट करतो की 2024 पण सगळ्यांसाठी असं पॉझिटिव्ह वाइब्स घेऊन येईल। नक्कीच पॉझिटिव्ह वाइब्स घेऊन 2024 येईल अशी अपेक्षा सगळे व्यक्त करतायत। अलिबागमध्ये दुरून लोक येत आहेत त्यामुळे ट्रॅफिकचा कुठेतरी खोळंबा झालेला आहे, पण आनंदामध्ये कुठेही कमतरता सध्या पाहायला मिळत नाही। पाहतोय आपण वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत आणि अलिबाग म्हणा किंवा आसपासचे जेवढे समुद्र किनारे म्हणा या ठिकाणी सुद्धा आता पर्यटकांची रांग लागू लागली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, अलिबाग।